श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं। या बाबा मन आणि वाणी पवित्र करण्याकरता मुखाने भगवंताचं चिंतन आणि हाताने टाळी वाजवायची आहे, जेणेकरून आपलं हृदय निर्मळ होईल आणि आपल्या हृदयामध्ये तो भगवान कैलाशपती, योग्यांचा योगी, सदकांचा मायबाप, निज जनांचा कैवारी तो शंभू महादेव आपल्या हृदयामध्ये प्रकट होईल आणि आपल्याला समाधान देईल। त्यांना आपल्याला समाधान द्यावं असं जर वाटत असेल तर आपल्याला त्याचं चिंतन करावं लागेल, आपल्याला त्याचं भजन करावं लागेल। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। काशी अमरनाथ गंगे। काशी अमरनाथ गंगे। काशी अमरनाथ गंगे। काशी अमरनाथ गंगे। उमापति महादेव शंभो। हर हर महादेव शंभो। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। हर हर महादेव शंभो काशी अमरनाथ गंगे। हर हर महादेव शंभो काशी अमरनाथ गंगे। ओम नमः शिवाय बोलो, ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय बोलो, ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय।
शिवाय ओम शिवाय बोलो ओम नमः शिवाय. सद्गुरु गंगागिरीजी महाराजांच्या अनंत कृपेने गुरुवर्य ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराजांच्या अनंत आशीर्वादाने रोकडेश्वर हनुमानजी महाराजांच्या कृपेने आणि साक्षात भगवान भोले बाबाच्या या पवित्र प्रांगणामध्ये चालत असलेली ही भोले बाबाची दिव्य महाकथा आज आपल्या कथेचा 4था दिवस आहे. आपल्या जीवनामध्ये स्वर्ण संधीचे 7 दिवस होते. किती? 7. मुक्त होण्याकरता मृत्यू करता सुद्धा 7च दिवस. आपल्या वाटेला खऱ्या अर्थाने किती दिवस येतात? आपण मरणार कधी आहे तुम्हाला नाही माहिती? आपल्या वाटेला 7च दिवस आहे. किती? 7. सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी रवी आणि सोम या 7 दिवसामध्येच जीवाला मृत्यूही येतो आणि 7 दिवसामध्ये मोक्षही येतो. ईश्वरीय सत्तेमध्ये जर काळ खर्च केला आपण तर ते दिवस आपल्या पर्व काळामध्ये जमा होतात. अर्थात पुण्याईचा साठा प्राप्त करून देणारे ते दिवस भाग्यवान आहे. आणि इतर जे दिवस आहे ते दिवस सर्वच्या सर्व काळाच्या मुखात आहे. ज्या काळामध्ये हरिकथा केल्या जाते तो काळ, ती वेळ कालक्रमाणामध्ये काळ त्याला मोजत नाही. आणि एरवी जर पाहिलं ना, घडी घडी काळ वाट याची पाय अजूनही किती आहे अवकाश अजूनही किती आहे. काळ आपली वाट पाहतो. अरे अजून याचं किती शिल्लक रे न्यायला. बरेच लोक म्हणतात बा आमचं काय, आम्ही काय हिशोबात धरितो का? तू धरू नको बाबा, पण काळानं तुला धरलं हिशोबात हे ध्यानात ठेव. एक क्षण तुम्ही पहा, आपल्या ध्यानात पण नाही केस पांढरे झाले म्हणून, पण काळाच्या आपण ध्यानात आहो म्हणून योग्य वेळी ठरल्या वेळी. जसे बाबा तुम्ही चांगलं पहा, प्रकृती असं आहे का? कधी कोणी असा अर्ज पाठवला का भाऊ का मला दिसू नये बा, आता बाजूला भरपूर दुनिया पाहिली मी, आता कधी डोळे गेले पाहिजे बा, पाय थकले पाहिजे बा, गज ऐकला आता याच ऐक त्याच ऐक त्याच ऐक, आता कानाचे पडदे पडायला पाहिजे बा. अशी कोणी नोटीस दिली का आतापर्यंत? भरपूर दिवस आता मी या शरीराची सेवा केली आणि मग आता थोडस याला राजीनामा देण्याची इच्छा आहे. अशी कोणी नोटीस पाठवली का आपल्याला आतापर्यंत? देवाला नाही. पण तुम्ही चांगलं पहा, प्रकृतीनं ठरल्या वेळी प्रत्येक वेळी तिचं कार्य केलेलं आहे. इथं 100 महिला 100 पुरुष आहे. ज्याची त्याची योग्य वेळी प्रकृतीनं दखल घेतली. आणि प्रकृती म्हणजे साक्षात ईश्वराची माया आहे. ज्याची त्याची योग्य वेळी, कोणाचे केस पांढरे होणं, कोणाची दृष्टी कमी होणं, कोणाचे कर्ण कमी होणं, कोणाची गुडघे दुखणं, या 8 प्रकारच्या प्रकृती आहेत ना, या ईश्वरानं निर्माण केलेल्या आहेत. शरीराला अवस्था लावून दिल्या, त्या अवस्था ती प्रकृती ठरल्या वेळी आपली काळजी घेते ना आपल्याला नोटीस देते. गोविंद गीतेमध्ये सांगतात, बापू तुम्ही चांगलं पहा, कोणाला आतापर्यंत इंद्रियावरचा एकही अवयव वृद्ध व्हावा असं वाटत नाही, एकही नाही. पण त्याचे ते अवयव ही प्रकृती आपोआप वृद्ध करते. कोणाला वाटतं बरं आपल्या चेहऱ्यावर सुरकुटे यावा?
नाही ना. केस जर शुभ्र जर झाले तर असं वाटतं मला 2-3 मेंढे एकत्र करतात. काही ना नवीनच केलं ते आता इथं ढवळी किल्ली आहेत जिपूर मध्ये. शुभम दादा नवीन फॅशन, या फॅशनहून आठवलं मला, एकाची मान मोडली तरी कळलं नाही लोक. आमच्या गावाकडे एकानं असा उलट्या गुंड्याचं शर्ट शिवला. काय केलं, उलट्या गुंड्याचं शर्ट शिवला. आता शर्टाच्या गुंड्या, आता आमचं पोतच राहतं काय, 3 गुंड्याचं शर्ट असतं, ते काय घातला काय नाही घातला काय, गुंड्या लावल्या काय नाही लावल्या काय, सारखंच राहतं. हे याच्या द्या भानगडी, हे आमच्या याच्यातून वाज आहे. घरचे लागले तर डोकं लावायला, म्हणजे काय राव ते पाहुण्या रावळात जायचं आणि तुम्ही झाला तर धोतर नेसून. म्हणलं तुला जर बसून खायचं असेल तर धोतरच नेसावं लागलं. जर का मग उद्या जायची जर तू इच्छा असली तर आण मग मला 2.5 मीटर कपडा. कारण धोतर पॅन्टीवर तर काय कीर्तन करू शकत मिस्त्री नाही, ठेपा खायचा तो. ती म्हण मग हे बरं आहे गाडत मग जा तुमच्या हिशोब. त्याला काय केलं, त्यांना उलट्या गुंड्याचा शर्ट शिवला आणि ते गाडीवरून पडलो. गाडीवरून पडलो, 2-4 जण आले, त्यानं पाहिलं ते पडलेलं. त्याला उचलायला गेले. एक जण म्हणे अरे पार गाडीची खोपडी फुटली, एक जण खोपडी नाही फुटली, हिची मुंडी पिळली. हे फॅशन मारी ती. आता तर दुसऱ्यानं मग समोर धरावं ना काही, त्याला त्याच्या पाठीवर पाय दिले. जशी अमोलदादा मान धरली का नाही, गुंड्याच्या बाजूला आणून लावून दिली. फॅशन मारली ती माणसाला मारी. गोविंद सांगतात प्रकृती माणसाला जागी ठेवते. भूमी रापनलो खमनो बुद्धिरेवच अहंकार यतीयमे भिन्ना प्रकृती अस्कधा. 8 प्रकारच्या प्रकृती आहेत, त्या भगवान परमात्म्याने निर्माण केल्या. आणि या विश्वाला मूळ स्तंभ जर कोण असेल तर भगवान शिवाय. त्या भगवान शिवानेच आपल्या दिव्य शक्तीपासून या विश्वाची निर्मिती केली. भगवान भोले बाबानेच आपल्या शरीरामधून हृदयामधून 3 अंश बाहेर काढले 3 गुणाच्या रूपाने. आणि त्याच 3 देवता आहेत. सत्वगुण भगवान विष्णूला दिला आणि जबाबदारी दिली या सृष्टीच्या पालनाची. रजोगुण ब्रह्मदेवाला दिला या सृष्टीचा विस्तार करण्याकरता. आणि तमोगुण दिला तो रुद्राला या सृष्टीचा संहार करण्याकरता. आणि याहून जे भिन्न आहे ते आहे शिव, हे तत्व. शिव ही कोणी देवता नाही, लक्षात घ्या. शिव तत्व आहे. ते तत्व तुमच्या हृदयात आहे, माझ्या हृदयात आहे, प्रत्येकाच्या हृदयात आहे. आणि त्या तत्वापासूनच या सृष्टीचा विस्तार झाला. 84 लक्ष योनी, 10 प्रकारच्या सृष्टीचं वर्णन आणि 4 प्रकारच्या खाणी, अंडज, जारज, स्वेदज आणि उद्भीज. लक्षा 84चा हा फेरा त्या ईश्वरानं निर्माण केला. आणि असा हा भगवान शिवाच्या नामाचा महिमा आहे. ज्या त्या देवतेला भगवान भोले बाबाने काम दिलं, ज्या त्या देवतेला भगवान भोले बाबाने हुद्दा दिला. आणि भगवान भोलेनाथ ते शिवतत्व समाधीमध्ये मग्न आहे. पण आता सुत महाराज शौनकादी ऋषींना सांगतायत, ब्रह्माजी नारदजीला सांगतायत. नारदजीने विचारलं, हे पितामह, मग भगवान भोले बाबा कैलास पर्वतावरती केव्हा गेले मला ते सांगा. या कैलास पर्वतावरती जाण्याचा योग केव्हा आला? कदागतो हि कैलासं शंकरो भक्तवत्सल वा सखित्वं तस्यासित् कुबेरेण महात्मनः.
भगवान कैलास पर्वतावरती केव्हा गेलेत आणि कुबेर हा त्यांचा मित्र कसा झाला मला ते सांगा. त्यावेळेस ब्रह्माजी म्हणतात, शृणु नारद वक्ष्यामि चरितम शशिमौलिनम यथा जगाम कैलासम सखित्वम धनदस्य च. तो धनवान कुबेर भगवान भोले बाबाचा मित्र झाला. त्याची एक सुंदर कथा निर्माण होते. पूर्व काळामध्ये एक यज्ञदत्त नावाचा ब्राह्मण होता, अत्यंत दीक्षित, अत्यंत पुण्यवान, अत्यंत वेदाध्ययन करणारा द्वितीय युव भास्कर हा. कौंपिल्य नगरामध्ये राहणारा तो ब्राह्मण यज्ञ विशारद आहे. वेद वेदांग विद्राज्ञ वेदांतादिषु दक्षिणः राजमान्योऽथ बहुधा वदान्यः कीर्तिभाजनः. राजवाड्यामध्ये त्याचा सन्मान आहे. जिकडं तिकडं त्याची विद्वत्तेची चर्चा आहे. अत्यंत उदार आणि यशस्वी, अग्निहोत्र आहेत, कर्मामध्ये सदैव संलग्न, सुंदर आणि रमणीय, चंद्रबिंब समान आकृती आहे त्याची. आणि त्या ब्राह्मणाला एक गुणनिधी नावाचा पुत्र झाला. त्याचा उपनयन संस्कारही केला. त्याला 8 विद्यांचा परिपूर्ण ज्ञानही दिलं. परंतु त्याची संगत चुकल्या गेली कालांतराने. संगत चुकल्यामुळे तो भ्रष्ट झाला. आपण सर्व ईश्वराचेच आहोत, पण आपण बिघडले कधी जातो माहितीये का? आपला संग चुकला का मग, त्याच्या अगोदर नाही. सर्व ईश्वरानंच निर्माण केलेत. बघा तुम्ही, पक्षी जोपर्यंत छोटा असतो ना तोपर्यंत त्या पक्षाला अन्नधान्य आणून देण्याची जबाबदारी त्या पक्षाच्या मातेपित्याची असते. आणि ज्यावेळेस तो पक्षी भरारी घ्यायला लागला की त्यानं वृक्षाच्या फळाच्या वृक्षावर बसावं की घाणीत बसावं, हा दोष कोणाचा आहे? त्या पक्षाचा आहे. तसं आपत्ती शहाणा झाल्यानंतर सर्व अपत्य सारखेच असतात, गोडच असतात, परंतु शहाणा झाल्यानंतर संगत चुकली, त्यानं चुकीच्या गाडीमध्ये बैठक टाकली रे टाकली का बस तो बिघडला म्हणून समजा. संगात संजायते कामः. संगतीनं त्याच्यामध्ये विकार येतो. विकार आला की त्याची बुद्धी भ्रष्ट होते. आणि एकदा बुद्धी भ्रष्ट झाली रे झाली, तो माणूस नाही राहत, तो राक्षस बनतो, हैवान बनतो. गोविंद गीतेमध्ये सांगतात, संगात संजायते कामः कामात क्रोधो विजायते क्रोधात भवति सम्मोह सम्मोहात स्मृती विभ्रमः स्मृती भ्रंशात बुद्धिनाशो बुद्धिनाशात प्रणश्यती. त्याचा तो बुद्धिभ्रष्ट होऊन जातो आणि तो मनुष्य न राहता राक्षस बनला जातो. हा सुद्धा गुणनिधी बिघडल्या गेला संगतीने. त्याच्या मातेपित्याचं धन घ्यावं त्यानं. आदायादाय बहुशो धनम मातु समाशतः समदाद द्यूतकार्यभ्यो मैत्रीं तैश्चकार सहा. आपल्या मित्रासोबत तो जुगार खेळायचा. जुगार खेळणारे हे सगळे कलियुगाचे जावई वर्ग. ज्या वेळेस कली जन्माला आला ना, जन्माला आल्यानंतर कली मूळ 4 स्थानावर आला. श्रेय हा कलीचं पहिलं स्थान, परश्री. तुम्हाला जर भाग्य घरी यावं असं जर वाटत असलं ना, फक्त तुकोबारायला माना, काहीच करू नका तुम्ही. एका व्यक्तीनं तुकोबारायला विचारलं होतं, महाराज आम्ही ईश्वरापर्यंत जाण्याकरता काय करावं? त्यावेळेस तुकोबाराने उत्तर दिलं, ईश्वरापर्यंत जाण्याची गरज नाही, ईश्वर तुमच्यापर्यंत येईल. फक्त तुमच्याजवळ सूत्र असलं पाहिजे, सूत्र.
ज्याला जीवनामध्ये पुढे जायचंय ना त्याला दोनच गोष्टी पाळायच्या. परद्रव्य परणारी याचा धरी विटाळ, त्याचा परिणाम देवभाग्य घरा येती संपत्ती त्या सकळा. देवही त्याच्या घरी येईल, भाग्यही त्याच्या घरी येईल आणि सगळ्या संपत्ती त्याच्या घरी येतील. पण त्याचं पथ्य आहे, पहिलं पथ्य परद्रव्य आणि दुसरं पथ्य सांगितलं परणारी. या दोन गोष्टीचा जर विटाळ मांडला बस तुम्ही तिन्ही ताळात जा, तुमच्या केसालाही धक्का लावणार नाही. देव तुमच्या माग माग फिरेल. देव तुम्हाला पाहायला जाण्याची गरजच नाहीये. देव भाग्य घरा येते. मला तरी असं वाटतं तुकोबराय कधीच खोटं बोलू शकत नाही भाऊ. ते जगद्गुरु तुकाराम महाराज आहे ते काय श्रावण महाराज. मी कदाचित असत्य बोलू शकतो, हा मी कदाचित तुमच्या सोबत खोटं बोलू शकतो, पण तुकोबराय कधीच खोटं बोलणार आहे. कारण तो गाथा तुकोबरायचा जळी दगडा सहित वह्या तारी यायला जायच्या लाह्याप्रमाणे तुकोबरायचा गाथावर तारला. जगाच्या मालकानं तो 13 दिवसानंतर जसाच्या तसा कोरडावर आणला. म्हणजे तो गाथा कसा असेल महाराज, पवित्र गाथा आहे तो. आणि तुकोबरायने सांगितलं, भागवतही तेच सांगतं, शिवमहाराज पुराणही तेच सांगतंय. कलीचं पहिलं स्थान सांगितलं. स्त्रिया हा परस्त्रीच्या स्थानावरती कलीचं वास्तव्य आहे. स्त्रिया हा जो परश्री गमन करतो ना तो प्रत्यक्ष मूर्तिमंत कलीलाच मिठी मारतो असं म्हणायला हरकत नाही. स्त्रिया हा सुना, सुना म्हणजे दारू मदिरा. बरेच लोक म्हणतात महाराज समुद्रामध्ये निर्माण झाली ती का आजकालची, पण परिणाम तिला स्पर्श करणारा चांगला असो अथवा वाईट तो पुरुष भ्रष्ट करण्याचं सामर्थ्य मदिरेत आहे. म्हणून मदिरा प्राशन करणारा साक्षात कलीलाच मिठी मारतो. स्त्रिया सोना. तिसरा सांगितलं जुगार द्वितम. हा द्वित खेळणारा एखादा वारकरी जरी असला ना तरी त्याचा परिपूर्ण खेळ झाल्याशिवाय राहत नाही. आपलं होतो नवल नाही. पुराणामध्ये कथा येते धर्मराजा होऊन गेला. धर्मराजाच्या हातून काय चूक झाली माहिती का, राज्य जायला कारणीभूत. तो धर्मराजा बहु पुण्य राशी कादूत खेळे दुर्योधनाशी. त्याचा परिणाम सांगितला. हरवोणी कांता केली उपाय विनाशकाली विपरीत बुद्धी. संपला महाराज धर्मराजा. काय झालं क्लिअर आहे ना. अरे काय झालं माहिती की धुरामुळे मला धाक पडायला लागला रे. असं वाटत कोणी कोण धुर निघ नवद्वारे परिधी. धर्मराजा किती बलवान होता माहितीये. पाऊस पाडण्याचं सामर्थ्य धर्मराजानं वरती जर पाहिलं, जर पर्जन्याला जर हाक मारली ना तर पर्जन्य खाली पडत होता. तो काय आपल्यासारख्या पापाच्या राशी नव्हत्या त्याच्या. बहु पुण्य राशी, पुण्याची रास होती त्याची. का दूत खेळी दुर्योधनाशी. दुर्योधनासोबत द्यूत खेळला, परिणाम स्वरूप राज्य गेलं. हरवून एकांता. स्वतःची धर्मपत्नी त्याला हरावी लागली. त्या भरसभेमध्ये द्रौपदीचा अपमान होण्याला कारण द्यूत आहे, लक्षात ठेवा. काय आहे, द्यूत खेळले जर नसते काहीच होत नव्हतं, काहीच नाही. धर्मराजानं जर द्यूत खेळण्याची प्रक्रिया जर सोडली असती तर राज्यही गेलं नसतं, पत्नी हरले नसते आणि महाभारतही घडले नसतं. ध्यानात घ्या. या सगळ्या गोष्टी घडायला कारणीभूत आहे द्यूत.
आणि द्वितामध्ये कलीचं वास्तव्य आहे. आणि चौथं सांगितलं चोरी, मांस खाणं. या 4 गोष्टी कलीच्या मुख्य आहे. ज्यानं मांस खाल्ला परिणाम स्वरूप लक्षात ठेवा. बरेच लोक म्हणतात मग खाया करता नाही, मग काय करता. एक ध्यानात ठेवायचं, आज तुम्हाला मी जर खाल्लं ना, उद्या तुम्ही मला खाणार म्हणजे खाणार. यात कुठल्याही प्रकारची शंका नाही. तुकाराम महाराजांचे प्रमाण आहे. करे जोडोनी वैरी ठेविला तो त्याचा वैरीच आहे, लक्षात ठेवा. म्हणून मांस खाऊ नये. मांस खाता हौस करी जोडोनी वैरी ठेवली. 5वं सांगितलं रजो वैरच पंचमम. 5वं स्थान सांगितलं चोरीचं स्वर्ण. जरी सोनं हे भगवान श्री नारायणाचं स्वरूप मानलं, लक्ष्मी जरी म्हणत असलो ना, पण ती जर चोरीची असली ना, हा जर नाही उधळा करीन तर खाली राहिलंच काय मग. तिथं कलीचं वास्तव्य सांगितलं. म्हणून दूध खेळू नये. हा गुणनिधी चुकीच्या संगतीमध्ये गेला, दूध खेळायला लागला. त्या दीक्षित ब्राह्मणाने आपल्या पत्नीला जर विचारलं की हे कल्याणी, यदा यदैवतां पृच्छयदै गुणनिधी सुतः न दृश्यते मया गे कल्याणी विदिदाति किम. हे कल्याणी, आपला पुत्र दिसत नाही कुठे, सांग. तर तिला सांगावं, तो पूजा करतोय, तो स्नान करत असेल, तो पूजा करत असेल, काही वैदिक कार्य करत असेल. अतिशय त्या मुलाचं कौतुक त्या स्त्रीने करावं. परंतु त्या ब्राह्मणाला ती पत्नी धोका देते. कालांतराने तिलाही त्या आपत्याच्या बाबतीत माहित झालं, पण त्या आपत्याच्या त्या दोषावर ती पांघरून टाकायचा प्रयत्न करायची. न तत्कर्मं च तद्वृत्तं किंचित द्वेषस दीक्षिता. 16 वर्षाचा झाल्यानंतर सर्व केशांत कर्मास्य चक्रे वर्षेत षोडशे. 16 वर्षाचा झाल्यानंतर त्याची मुंजही झाली. मुंज झाल्यानंतर त्या ब्राह्मणाला वाटलं, आज माझा पुत्र विधी करेल, आज माझा पुत्र कर्मकांड करेल. पण ऐकायलाच तयार आहे. आणि एक दिवस पाहता पाहता त्या पुत्राने धन मिळत नसल्या कारणानं आपल्या आईची साडी जुगाराला लावली. आणि जुगाराला लावल्यानंतर तो जुगार हरल्या गेला. जुगार हरल्यानंतर मग पुन्हा घरी आला. दुसऱ्या दिवशी भांडी न्यायला सुरुवात केली. भांडीही दिले. एक एक वस्तू घरातली घेऊन जायचा. आणि योगायोगाने एक दिवस त्या ब्राह्मणाला सभा विजय मिळवल्यानंतर
एक दिव्य रत्नाची अंगठी मिळालेली होती आणि ती अंगठी त्याने त्या जुगारामध्ये डावावर लावली. पण नशीब बलवत्तर, तो ती अंगठी हरल्या गेला. त्याने ती गहाण टाकल्यासारखी. दीक्षितेन परिज्ञातो दैवाद धूतकृतः करे उवाच दीक्षितस्तं च कुतो लब्ध्वा तयोर्मिकः. आणि योगानं ती अंगुठी त्या समोरच्या जौहऱ्यानं, अर्थात जो द्यूत खेळणारा होता, त्याच्या बोटात पाहिली कोणा दीक्षितानं. आणि त्याला विचारलं, ही अंगुठी तुझ्याकडे कुठून आली? मग त्याला सांगायला सुरुवात केली. कारण त्या समोरच्या व्यक्तीला त्या ब्राह्मणाने पुन्हा पुन्हा विचारलं, खरं सांग ही अंगठी तुझ्याकडे कशी आली, खरं सांग ही अंगठी तुझ्याकडे कशी आली. त्यावेळेस सांगायला सुरुवात केली की ही तुझ्या पुत्राने माझ्याकडे दूध खेळता खेळता मी जिंकवली. जिंकवल्या बरोबर हा शब्द ऐकला ना, त्याच्या डोळ्यात पाणी आलं. म्हणलं अरे अरे, मी काय करतोय आणि माझा पुत्र काय करतोय. सगळ्यात जास्त दुःख पित्याला त्यावेळेस होतं, केव्हा ज्या वेळेस आपला पुत्र हा नैतिकतेनं वागायला सुरुवात करतो. त्या बापाला कळलं का मग सगळ्यात जास्त त्रास होतो. मनुष्य हा परिस्थितीनं नाही गांजल्या जात, तो जगाबरोबर कसाही लढू शकतो. पण ज्या वेळेस आपलं अपत्य आपल्या समोर जर वाकडा पाय टाकायला सुरुवात करीत असेल की त्यावेळेस त्या पित्याला त्याचा त्रास होतो. मग त्याला विरक्ती व्हायला सुरुवात होती. घरी आला. घरी आल्याबरोबर आपल्या पत्नीला हाक मारली, हे पद्मिनी, दीक्षिता यनी कुत्रास्ति धृतो गुणनिधी सुतः आता तिष्ठतु किं तेम त्वं सा मम शुभोर्मिका अंगोर्तवर्तन काले या त्वया मेंगुलितो हतः सात्वं रत्नमयीं शीघ्रं तामनीय प्रयच्छ मे. अगं मी जी घरामध्ये हे सुंदरी माझी जी अंगुठी आहे ती अंगुठी मला आण, मला बघायची. तिनं सांगायला सुरुवात केली, आ इथं होती, तिथं होती, तिथं होती, तिथं होती. आता मी घर आवरलं, आता का सापडा ना. त्याला सांगितलं, पुरं घर उचक तू, पण मला अंगुठी दे, बाकीचं काहीच नको दे. हा, मी तुला जी आवडती साडी घेतली होती ना म्हणले झरीची, ती साडी पण आण बरं, मला पाहायची आहे. एक एक गोष्ट मागायला सुरुवात केली. बरं आता उडवा उडवीचे उत्तर देऊन देऊन तरी किती देणार, किती वेळ देणार. आता मात्र तिच्या चेहऱ्यावरती निस्तेजता प्राप्त झाली आणि निस्तेजता प्राप्त झाल्यानंतर ती घाबरायला लागली आणि त्यांना हळूच आपल्या पिशवीमधून ती साडी वरती काढली. म्हणली, ही साडी आहे, ही अंगुठी आहे. आपल्या पुत्राने जुगार खेळता खेळता आणि या दिव्य वस्तूचा व्यापार केला, अर्थात हरला तो. पत्नीला सांगायला लागला, अगं काय व्याली सपोर शिरदूर, काय पोरग जन्माला घातलं म्हणजे. अगं आपल्या संपूर्ण कुळाचा नाश केला याने. अपुत्रस्त्वं वरं ऋणं कुपुत्रात् कुलपासना तजेदेकं कुलस्यार्तिनि तिरेषा सनातनी. हे प्रिय, मी तुला खरं सांगतोय म्हणले, असा कलंकित पुत्र आपल्या कुळामध्ये ठेवल्यापेक्षा याचा त्याग कर. हा संपूर्ण कुळाला घातक आहे. तुम्ही पहा, इंद्रियावरील जर एखादा अवयव जर काढून संपूर्ण शरीर जर वाचत असेल तर तो इंद्रिय काढलेलं बरं. का? कारण ते पूर्ण शरीराला घातक आहे. हाताला जखम झाली आणि डॉक्टरने सांगितलं बोट काढावं लागेल. हा म्हणतो नाही ना, जमत नाही. पण जर कालांतराने ते बोट जर नाही काढलं तर पूर्ण हात काढावा लागेल. तसं नास्तिक पुत्र जर कुळामध्ये जन्माला आला तर कालांतराने
तो संपूर्ण कुळाला तो नरकाला घेऊन जातो. कुपुत्र जर असेल, अशा कुपुत्राची अपेक्षा केल्यापेक्षा आपण निपुत्रिक राहिलेलं बरं. त्या पत्नीला सांगितलं, म्हणले एका क्षणामध्ये याला घराच्या बाहेर काढ, आणि त्याला बाहेर काढून दिला महाराज घराच्या. ब्रह्माजी म्हणतात त्याला घरातून हाकलून दिल्यानंतर वाईट वाटायला लागलं. तो विचार करतोय, माझ्यासारख्या गुणवान ब्राह्मणाच्या घरामध्ये असा कुपुत्र या कुळामध्ये दुर्व्यसनी जन्माला आलाच कसा. याजकसे कुले जन्म कथम मे व्यसनम महत अहो बलियांनी विधीर भावी कर्मानुसंधये. हे माझ्या पूर्वजन्माचा पाप असावा म्हणून असा पुत्र जन्माला आला की माझ्या कुळाचा विनाश करतोय हा. आणि पाहता पाहता महाराज त्या गुणनिधीला, नाव गुणनिधी आहे पण एकही गुण नाही त्याच्यामध्ये. नाव भारी आहे त्याचं, छान नाव आहे गुणनिधी. बापू परिपूर्ण सर्वंग सगळ्या गुणांनी युक्त असणारा ब्राह्मण आहे तो, पण त्याच्या पुत्रामध्ये एकही गुण नसल्यामुळं त्याला अपमान वाटायला लागला. कधी कधी असं होतं बरं का, पिंपळ कधी कधी उखड्यावर येतो, आणि कधी कधी असंही होतं का पिंपळाखाली सुद्धा उखडा राहतो. एखादा पुरुष असा असतो की त्याचा संप्रदायाशी कुठल्याही प्रकारचा संबंध नसतो, कधीच संबंध नसतो. त्याचे पूर्वज जर पाहिले तर संप्रदायापासून फार लांब असतात, पण त्या कुळामध्ये तो पुत्र असा जन्माला येतो जसा उखड्यावर पिंपळ जन्माला आला. उखडा हा परमार्थापासून दूर आहे, पण पिंपळ त्याला पवित्र करतो. आणि कधी कधी असं होतं, एखाद्या कुळामध्ये अतिशय गुणवान माणसं असतात, पण त्यांच्या वंशामध्ये असा उखड्यासारखा पुत्र येतो की तो पिपळा खालचा उखडाच म्हणावा लागेल. अतिशय कनिष्ठ हा गुणनिधी त्याचप्रमाणे झाला ना. तो दीक्षित ब्राह्मण इतका विद्वान आहे की द्वितीय युव भास्कर हा दुसरा सूर्य म्हणजे तो ब्राह्मण होता. त्याच्या उद्रेकाचा पुत्र जन्माला आला. त्याला वाईट वाटायला लागलं, घराच्या बाहेर काढून दिला. बाहेर काढून दिल्यानंतर महाराज कालांतराने तो पुत्र निघून गेला. मायबाप जिवंत असतात, मायबापाच्या भरोश्यावर जे मुलं काहीच हातपाय हलवत नाही त्यांना माहिती टोपल्यात भाकर आहे, ठरल्या वेळी सगळ्या वस्तू मिळणार आहे. हा गुणनिधी जेवणाच्या वेळी जेवायला बसायचा ना, आई त्याला घास भरवत होती. आता घराच्या बाहेर काढून दिला, खावं काय हा प्रश्न निर्माण झाला. त्याला खाण्याकरता काहीच नाहीये, उदरामध्ये भूक मायना. आणि फिरत फिरत एका नगरीमध्ये आला, एका गावात आला. गावात आल्यानंतर महाराज एक शिवालय दिसलं. त्या शिवालयामध्ये कोणी राजा, कोणी एक विशेष भक्त, तो त्या भगवान भोलेबाबाची पूजा करतोय. याला दिवसभर ती पूजा पाहिली, आता पूजा आटपेल, मग पूजा आटपेल, पूजा आटोपली की मग मी याचा नैवेद्य का होईना पण पोटाला भर काहीतरी करावी लागेल ना. पाहत बसला, संध्याकाळपर्यंत पूजा चालली. आणि पूजा चालल्यानंतर महाराज अंधार पडला. त्या दिवा लावलेला होता, तो त्या दिव्यातलं तेल सुद्धा आहे का संपून गेला. आता दिवा विझणार, उदरात भूक मायना, शरीर त्याला चक्कर यायला लागली. कसा तरी तो मंदिरात गेला. तो दिवा नैवेद्य खाण्याकरता, तो भोग घेण्याकरता त्यानं आपल्या अंगावरचा कपडा फाडला आणि त्याची ज्योत लावली. आता तिथं काय का प्रसंग कसलं काय, ती ज्योत लावली, तो दिवा प्रज्वलित केला. परिणाम, दिवसभर पाहिलेली भगवान भोलेबाबाची सेवा, पाहिलेली पूजा, याच्या जीवनातले जेवढे पाप होते ना ते पाप कमी होत गेले. आणि स्वतःच्या शरीराचा, ब्रह्माजी म्हणतात स्वतःच्या शरीरावरच्या कपड्याचा दिवा लावला. परिणाम स्वरूप हा मृत झाल्यानंतर पुढील जन्मामध्ये तोच गुणनिधी ब्रह्माजी म्हणतात कलिंगराजो भवती ततो निर्धूत कल्मषः
ईश द्विजवरो नूनम शिवप्रियतरो यता. तोच पुढील जन्मामध्ये गुणनिधी हा कलिंग देशाचा राजा झाला. हे त्या भोले बाबाची कृपा आहे. काय केलं त्यानं? फक्त आपल्या शरीराचा कपडा फाडला आणि त्याची ज्योत लावली. बरं, लावली ती का दिवा म्हणून लावली होती का? नाही, फक्त आणि फक्त केवळ वा कशा करता लावली त्यानं ती ज्योत? नैवेद्य दिसावा, कुठं काय ठेवलंय खाण्याकरता, उदरात काहीतरी 2 घास पडावे म्हणून त्यानं तो दिवा लावला. पर्यायी स्वरूप आता काहीच नाहीये दिवा लावायला इथं, म्हणून त्यानं ज्योत लावली. पण परिणाम असा झाला भोले बाबाचा. हा त्या भोळ्या शंकरानं महाराज त्यानं देह त्याग केला. पुढील जन्मामध्ये त्याला एका दिव्याच्या बदल्यात राजघराण्यामध्ये त्याचा जन्म झाला आणि कलिंग नगरीचा तो राजा झाला. आता राजा झाल्यामुळं त्याच्या हातामध्ये सगळी सत्ता आहे. नारदजीला उत्सुकता लागली की पुढं काय आहे. ब्रह्माजी म्हणतात त्यानं पुढील जन्मामध्ये प्रत्येक गावामध्ये जे मंदिर असतील ना, त्या मंदिरामध्ये दिवे लावायला सुरुवात केली. अखंड नंददीप, एक क्षण देखील तो दिवा विझवायचा नाही. कलिंग देशाचा राजा अरिमर्दन आणि त्या हरिमर्दनाचा पुत्र हा गुणनिधी झालेला आहे. भगवान शिव त्याच्यावर इतके प्रसन्न झाले की पाहता पाहता त्याचा तो अकाल मृत्यू वगैरे या काही ज्या दुर्दैवी घटना होते ह्या जीवनामध्ये त्याच्या राहिल्याच नाही, दुःख राहिलंच नाही. आणि त्या कलिंग नगरीचाही त्यानं त्याग केला. आणि पाहता पाहता पद्मकल्पाच्या काळामध्ये तोच कलिंग देशाचा राजा पुलस्त्य ऋषी विश्रवा अर्थात रावणाचा भाऊ झाला. आणि जो रावणाचा भाऊ आहे पुलस्त्य, त्या विश्रवा ऋषीचा पुत्र. पादमे कल्पे मम पुरा ब्रह्मणो मानुषुता पुलस्त्यात् विश्रवायते तस्य वैश्रवणा स्वता तेन यमनका भुक्ता पुरी विश्वश्रुता कृता आराध्यं त्र्यंबकं देव अत्युग्र तपसा पुरा. कलिंग देशाच्या राजाच्या रूपात असताना त्यानं संपूर्ण विश्वामध्ये दिवे लावले. परिणाम स्वरूप असा झाला भगवान शिवाने आपल्या समान त्याला प्रसन्न झाल्यानंतर काय पाहिजे ते माग तुला. काशी क्षेत्राच्या परिसरामध्ये भगवान शिवाने त्याला आपल्या समान नगरी दिली बनून कुबेराला. तोच पुलस्त्य ऋषीचा नातू विश्रव्याचा पुत्र आणि वैश्रवण कुबेर म्हणून झाला. आणि त्या कुबेराला या विश्वामध्ये जेवढी संपत्ती आहे ना, त्या संपत्तीचा मालक बनवलं. मालक कोणी बनवलं माहितीये का? ज्याच्या जवळ भस्म धुनी हे सोडून दुसरं काहीच नाही, ह्या झोळीवाल्या बाबाला बनवलं. कल्पना करा तुम्ही. लोक म्हणतात का बाबा ज्याच्याकडे धन आहे त्या देवतेची पूजा करा. मला एक सांगा, तुम्ही विश्वामधलं सगळं धन ज्याच्या ताब्यात आहे तो याचा भक्त आहे. हा कसा असा? कुबेर ज्याचा भक्त आहे हा कुबेराचा बाप आहे.
कुबेराला ही संपत्ती कुणी दान दिली? कुबेराला हे पद कुणी दिलं? भगवान भोले बाबाला. म्हणून शरणागती सुद्धा करत असताना ब्रह्माजी सांगता, हे नारजी, शरणागती सुद्धा करत असताना माणसानं विचारपूर्वक केली पाहिजे. दिसायला फकीर आहे ही गोष्ट खरी आहे, पण त्या फकिरीमध्ये सुद्धा इतकी मौज आहे, इतका सामर्थ्य आहे. भोले बाबाच्या झोळीमध्ये त्रैलोक्याची संपत्ती आहे. एका दिव्याच्या ज्योतीच्या बळावर कुबेराचा भांडार दिला दुसऱ्या जन्मामध्ये. म्हणून आपण सुद्धा त्या भोले बाबाला शरण जावं, त्याला सांगावं, हे प्रभू मी तुला शरण आलोय. जसं त्या गुणनिधीचे सगळे अवगुण तू त्याच्यावर पाणी सोडले ना, त्या गुणनिधीला तू जसं कुबेर पदावर बसवले, मी तुझ्याकडे कुबेर पद मागत नाही, पण तू मला काय कर, फक्त या दुःखातून बाजूला कर, या दुःखातून तुम्हाला सोडव. हा, अरे आतापर्यंत मी असं ऐकलंय की तुझ्या द्वारामध्ये जो आला ना, तू त्याला निराश केलं नाही. कैलास गे निवास नमो बार बार हो, कैलास के निवासी नमो बार बार हो, नमो बार बार हो. आयो शरण तियारे प्रभु तार तार तू, प्रभु तार तार तू. टाळी टाळी. कैलास के निवास नमो बार बार हो, आयो शरण तिहारे शंभो तार तार तो, तार तार तो, तार तार तो. निवासी नमो बार बार हो, नमो बार बार हो. आयो शरण तिहारे प्रभु तार तार तू, प्रभु तार तार तू. कैलास के निवास नमो बार बार हो, नमो बार बार हो, आयो शरण तिहारे शंभो तार तार तू, शंभो तार तार सेवक आहोत. लक्षात घ्या, संसाराच्या दरीमध्ये पुन्हा जर पडायचं नसेल तर त्याला विनंती करा. लक्षात घ्या, हाच जन्म आहे. एसटी आधी जर सुटलं तर पुन्हा काळी पिवळी धरावी लागेल तुम्हाला, पुन्हा गाडी लागणार नाही. मग आपल्याला नेहमी फाट्यावर उभं राहावं लागेल, आणि फाट्यावरच्या गाड्या कशा असतात तुम्हाला माहित आहे. म्हणून प्रत्येकानं हृदयामध्ये तो ढवळा भोलेनाथ, ज्याच्या मस्तकावर गंगा, कंपळावरती भस्म आहेत आणि गळ्यामध्ये सर्प आहेत, असा कैलाशीचा देव, त्या देवाला विनंती करायची, हे शंभो मी तुला शरण आलो. नागेंद्र हाराय तिलोचनाय भस्माकराय महेश्वराय. नागेंद्राय त्रिलोचनाय हाराय त्रिलोचनाय भस्माकराय महेश्वराय. नागेंद्राय त्रिलोचनाय भस्माकराय महेश्वराय. नित्याय
किया मागाजीने तुझ्यावर दान दे दिया भक्तों को कभी क्यों तूने निराश ना किया मांगा देने का वरदान दे दिया तो शिव तूने कभी निराश ना किया मागाजीने तुझ्यावर दान दे दिया भक्तों को कभी क्यों तूने निराश ना किया मांगा देने का वरदान दे दिया दाई तेरा दाएगा दातार तो दाई तेरा दाएगा आयो शक्ति आई आयो शरद प्यारे तो तार चपटी बबूत में खजाना कुबेर का मक्खन में क्या करूँ रातों के देर का चपटी बबूते में मेरा कुबेर का कान क्या करूं मेरा के देर का चपटी बबूत में खजाना कुबेर का एक खजाना कुबेर का एक खजाना कुबेर का आयो शरण बिहारी शंकर भगवान की आवाजच येईना शंकर भगवान की पुरुष मंडळीचा आवाजच येईना दिसतोय मला शंकर भगवान की
बेचा वरदान दे दिया, बड़ा है तेरा दायरा बड़ा दातार तू, बड़ा दातार तू। आयो शरण तिहारी प्रभु, तार त्या शंभूला विनंती करावी, त्या भोले बाबाला विनंती करावी की प्रभू तू तार. जीवाची शरणागती करण्यापेक्षा देवाची शरणागती करा. लक्षात ठेवा, जीव जीवाला कधी धोका देईल सांगता येत नाही, पण ईश्वर जीवाला कधीच धोका देत नाही. जीवाला आठवल्यापेक्षा देवाला आठवा. हा विश्रवयाचा पुत्र अर्थात रावणाचा भाऊ आहेत कुबेर, आणि या कुबेरानं काशी नगरीमध्ये तपश्चर्या केली आणि त्या तपश्चर्याच्या बरोबर भगवान प्रसन्न झाले. सुत महाराज शौनकादी ऋषींना सांगतायत आणि ब्रह्मदेव नारदजींना सांगतायत, हे नारद. आणि तोच कुबेर कालांतराने भगवान भोले बाबाचा मित्र झाला आणि मग कैलास पर्वतावरती त्या कुबेराच्या सांगण्यावरून भगवान भोले बाबा त्या कुबेराच्या समोरच नित्य त्या कुबेराला दर्शन व्हावं या दृष्टीने त्याच्या सांगण्यावरून कैलास पर्वतावरती विराजमान झाले. आणि प्रथम खंडाला रुद्रसंहितेच्या विराम आणि पुढे नारदजींनी प्रश्न केला. त्या कैलास पर्वतावरती भगवान भोले बाबा आणि सती मैया वास्तव्य करायला लागले. भगवंताच्या कृपेने हे नारद पितामह आपण सर्व जाणता, मला हे सांगा तुम्ही सर्वप्रथम ती दक्ष कन्या कथम सती पार्वती सा पुनः शिवमापगता एतत् सर्वं तथान्यंश ब्रह्मं गती तुमरसि. ही सती दक्ष कन्या होती. प्रथम दक्ष पुत्री सा पश्चात सा पर्वतात्मजा कथमेक शरीरेन द्वयोरप्यात्मजा मता. जी दक्ष कन्या आहे त्या दक्ष कन्येचं पर्वतराज पुत्रीमध्ये कसं रूपांतर झालं, ती पर्वतराजाच्या उदरी कधी जन्माला आली, काय आली, मला त्याचं विस्तृत वर्णन सांगा. या शिवभक्त नारदजींचे वचन ऐकल्यानंतर ब्रह्माजीला आनंद झाला, कारण या प्रसंगातून अनेक प्रकारच्या कथांची उत्पत्ती होते. ब्रह्मोवाच शृणुतात मुनी श्रेष्ठ कथयामि कथां शुभां यां श्रुत्वा सफलं जन्म भविष्यति न संशयः. हे पुत्र, ह्या भगवान शिवाच्या मंगलकारिणी कथांचं श्रवण करणाऱ्याला, कथा ऐकणाऱ्याचा जन्म सफल होतो, यात कुठल्याही प्रकारचा संशय नाही. शिव आणि सती ही साक्षात आदिशक्ती. शिव आणि सती ही एकच आहे. हे भिन्न विश्वाच्या कल्याणाकरता झालेले आहे. यांचं वेगळं होणं म्हणजे काय असं सहज नाही आहे. शिवही तेच आहे आणि सतीही तेच आहे. एक दिवस भगवान भोलेनाथ भ्रमण करत 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 एक बार त्रेतायुग माही, त्रेतायुगामध्ये एक बार त्रेता युग माये, एक बार त्रेता युग माये, एक बार
कुंभजरू पाए शंभू गए कुंभजरू शिपाई संग सती जग जननी भवानी पूजे अखिलेश्वर जगदानी सती जग जननी भवानी पूजे अखिलेश्वर जगदानी मंगल भवना मंगल रे शुद्ध चरता तेरा बिहारी मंगल भवना मंगल शुद्ध चरता तेरा बिहारी एक वेळ भगवान भोले बाबा आणि माता सती कुंभज ऋषीच्या आश्रमात आले. आता कुंभज ऋषी म्हणजे कोण तर अगस्ती मुनी. अगस्ती मुनीचं काय नाव आहे कुंभज ऋषी. ज्या वेळेस कुंभज ऋषी जवळ माता सती आणि भगवान शिव रामकथा श्रवण करण्याकरता आले. म्हणून कथा ऐकत असताना भोले बाबांना सांगितलंय त्यावेळेस, नाही तर एकटे भगवान भोले बाबा सुद्धा कथा ऐकायला जाऊ शकत होते. म्हणून नेहमी पतीनं आणि पत्नीनं कथा ऐकण्याकरता यावं. एकट्यानं स्त्रीलाही येऊ नये आणि एकट्या पुरुषांनाही येऊ नये. तर येत नसेल तो भाग सोडा. मग आता काय उचलून आली ता लक्ष्मीनारायण आहे ना, नाही ते नाही थांबून देस तुम्हाला घरी. पती पत्नी जर दोघे भजन जर करीत असले ना, याच्यापेक्षा देवाकडे दुसरी संपत्ती मागू नका. दुसरी संपत्ती मागू नका. जर पत्नी भजन करणारी जर मिळाली असेल तर असं समजा जगाच्या पाठीवर सगळ्यात श्रीमंत माणूस कोण आहे तर फक्त तोच आहे. ज्या पत्नीनं पतीचा आदर केला ना, समजून घ्यायचं त्यांना असं समजायचं मी अनंत जन्माची पुण्याची सामुग्री मिळवलेली आहे. की त्याची पत्नी त्याचा आदर करते, त्याची पत्नी त्याचा सन्मान करते, आणि त्याची पत्नी त्याच्या प्रत्येक शब्दाला झेलते. मला सांगा तुम्ही खूप श्रीमंती आहे, बायको जर म्हणली बैस याला बसावं लागतं, बायको म्हणली उठावं लागतं, बायकोन डबल दिली का सुटावं लागतं, काय उपयोग आहे त्याचा? सांगा ना तुम्ही मला, काय फायदा काय? संपत्तीला काय उशा खाली घालून काढीला येतात. सगळ्यात मोठी श्रीमंती आहे. पत्नी जर भजनाला असेल आणि पती जर भजनाला असेल, दोघांचं भजन सामायिक जर चाललं ना, तर दोघांच्या पुण्याच्या जोरावर तिकडचीही 42 आणि इकडची 42 सर्वाच्या सर्व वैकुंठाला जातात आणि ते तिथून आशीर्वाद देतात. महाराज एक भजन करणार जर घरात असला ना आका, तर कोटी कुळाचा उद्धार होतो. तू का म्हणे कोटी कुळे ती पुनीत भावे गाता गीत विठोबाचे. भगवान भोले बाबा म्हणतात अरे हे येड्या घरी नका ठेवू तुम्ही, यांना सुद्धा कळालं पाहिजे. या संसाराच्या जाळ्यामध्ये यांना दाबू नका. यांना सुद्धा ईश्वरीय चिंतनाचा आनंद घेऊ द्या, भजनाचा आनंद घेऊ द्या. सतीला स्वतः त्या दक्ष कुमारीला भगवान भोले बाबा कथा ऐकण्यासाठी थेट कैलास पर्वतावरून आपल्या अनकई क्षेत्रामध्ये घेऊन आले. कुठं आले? अनकई क्षेत्रामध्ये. आणि पाहता पाहता सुंदर अशी रामकथा कुंभज ऋषीने अर्थात अगस्त्य मुनीला सांगितली. सुंदर अशी 7 दिवस कथा श्रवण केली महाराजांनी. भोले बाबा आपापल्या मस्तीमध्ये. कारण भगवान भोले बाबा, बरेच लोक म्हणतात राम वेगळा आहे, शिव वेगळा आहे. मला सांगा तुम्ही साखरण गोडी कधी वेगवेगळी झाली ऐकलं का तुम्ही? एक एकाचे हृदयी हृदयी एकाचे हृदयी एक एकाचे हृदय, एक एकाचे हृदय, एक एकाचे हृदय,
एक एकाचे हृदय एकाचे हृदय एकाचे हृदय गोडी साखरेच्या ताई गोडी साखरेच्या ताई गोडी साखरेच्या ताई कैकाचे हृदय हृदय कैकाचे हृदय गोडी साखरेच्या ठाई गोडी साखरेच्या ठाई कैकाचे हृदय उजवे वाम भाग तुका म्हणे एकची अंग भगवान शिव आणि राम वेगळे नाही रामस्य हृदयम शिव शिवस्य हृदयम राम रामजीच्या हृदयात शिवजी आहेत तुम्ही बघा रामजी ज्या वेळेस लंकेमध्ये निघाले त्यावेळेस समुद्राच्या किनाऱ्यावर रामजीनं कोणाची स्थापना केली भगवान शिवाची तुम्ही भागवत जरी उचकलं तर भागवतामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा कोणाची पूजा करायची माहिती का भगवान भोले बाबाची रोज सहस्र कमळाने भगवान कृष्ण परमात्मा शिवजीची पूजा करत असायचे एक दिवस चुकून एक कमळ कमी आलं आणि पूजेला बसलं आता पूजेला बसल्यानंतरचा नियम असा आहे शिंक ढेकर कृमी कृकर पूजेमध्ये बसल्यानंतर उठू नये पण आपली गंमत लय अवघड आहे आपण जर जोशी बाबा पूजेला जर बसलो ना आपलं वेगळंच चालत आपण पूजेला बसत म्हणजे काय एवढे बस स्थिर बसतो का अशी गंधगुळी चोळायला जर सुरुवात केली ना तर काय म्हणणार गंधगुळी धरतो हातामध्ये पाहिजे तुम्हाला पहा बरं माझ्याकडे पहा मी इकडे आहे बापू इकडे पहा सगळं पहा बरं इकडं तुम्हाला पाहायचंय का अशी गंधगुळी उचलली की लय राग येतो गोकुळ महाराज काय करता लय वैताग येतो लोकांचा भावकीचा दमा आता काय सांगावं तुम्हाला असं वाटत धरून झोडावा पण आपल्या मनगटात बनले हो मनगटात नाहीतर असं मस्तक बनवून उठत काय करावं आपल्या प्रारब्धात नाहीये या लोकांना पाठीवर मारावं हो पण पोटावर मारू नये ही आपली पूजा जाऊ दे शेवटी नाना कपाळात जेवढं आहे तेवढं काही कोण नेऊ शकत ठोकला शेतात ही आपली पूजा आहे करावी ती पूजा म्हणे भगवान परमात्मा पूजेला बसले उठले नाही पुन्हा एक कमळ कमी पडलं भगवान परमात्म्याने नेत्र कमळ अर्पण केलं भगवान शिवाला एक एकाचे हृदय भगवान श्री पांडुरंग परमात्म्याचा पहिला वारकरी कोण आहे भगवान शिव तुम्ही आजही पांडुरंगाची मूर्ती पहा पंढरपुरात जर गेली ना भगवान श्री पांडुरंग परमात्म्याच्या मस्तकावर भगवान शिव आहे पहिले वारकरी भगवान शिव आहे म्हणून भेद नाहीये एक एकाचे हृदय गुढी साखरेच्या ठाई सद्गुरु गंगागिरीजी महाराजांच्या जीवन चरित्रातला प्रसंग येतो सद्गुरु गंगागिरीजी महाराज ही शैव परंपरेत आहे संन्यासी आहे पंचदश नाम जुना आखाडा दिगंबर आहे महाराज पण झोळीमध्ये शिवलिंग आहेत आणि सेवा मात्र वैष्णवाची करतात कीर्तनाची करतात सद्गुरु नारायणगिरीजी महाराज संन्यासी आहे पण जीवन मात्र वारकरी जगले म्हणजे एक एकाचे हृदय गोडी साखरेच्या टाई जसा पाक आणि जिलेबी वेगळी नाहीये असं झालं का एखाद्याला वाटीत पाक दिला आणि त्याच्यात बुडून मग खा नाही
गोडी मागून आली का नाही, आज जिलेबी आहे म्हणून आठवलं मला, दुसरं तरी काय पाहिली मी, मला काही इथपर्यंत वास थोडाच आला. येता येता पाहिलं चालू होतं त्यांचं काम, म्हणलं तुम्ही भिंगवा, मी यांना भिंगीत होतो. तुमचं ढेर टिकिंग टिकिंग जिलेबी म्हणजे पांत्या कशा पोरायला आनंदाला लागेल. खायची का जिलेबी? कथा झाल्यानंतर मग लगेच कथा उरकून घेऊ, घाबरू नका, एक अर्ध्या तासात. भोले बाबा निघाले महाराज आपापल्या मस्तीत आहे. हे राम मेरे राम, अवध कुमार मेरे राम, हे राम मेरे राम, अवध कुमार मेरे राम. आपल्या मधमस्तीमध्ये भगवान शिवजी चालले आणि तितक्यामध्ये नाशिक परिक्षेत्रामध्ये या दंडकारण्यामध्ये रामजी, त्या काळामध्ये रावणानं सीतामाईला उचलून नेलं. उचलून नेल्यानंतर महाराज रामजी वृक्षांना मिठी मारायला लागले. हे सीते हे सीते हे जनक स्वतः लाडली. हाय सीते म्हणून भगवान रामजी हाक मारताय आणि रुदन करत आहे. आणि तितक्यामध्ये भगवान भोले बाबा वरतून आकाश मार्गाने जात आहे. वृषभारूढ आहेत, नंदीवरती आरूढ झालेले आहेत. नंदीवरती आरूढ झालेले भगवान भोले बाबा, माता सती आहेत, ती दक्ष कुमारी पाठीमागं बसलेली आहेत. हे नारद आकाश मार्गावरून जात असताना भोले बाबाने खाली पाहिल्याबरोबर हसू आलं. वा प्रभू, पात्र करावर तर तुम्हीच करावं. काय कॅरेक्टर करताय प्रभू तुम्ही, काय नाटक चाललंय तुमचं प्रभू. अरे जे तत्व अलिप्त आहे ते तत्व एका श्री करताना रडताना दिसतोय प्रभू. खरंच तुम्ही जग भुलवलंय. हा वा वा म्हणता म्हणता सतीनं सहज डोकावून पाहिलं. नारदजी, भगवंताची योग माया सतीच्या लक्षात आली नाही आणि त्या सतीनं खाली डोकावून पाहिल्याबरोबर सती म्हणले, काय बोले बाबा तुम्ही, किती भोळे आहात. ते पत्नी करता रडताय आणि तुम्ही त्यांना म्हणता वा प्रभू वा. काय नाटक चाललं म्हणले. अहो ते रडताय. हे सती, अगं त्या अगस्त्य ऋषीनं ज्या महापुरुषाची कथा सांगितली, ज्या परमतत्वाचं चिंतन तुला सांगितलं, जे अमृत सांगितलं ना म्हणले, ते अमृत म्हणजे या भगवान परमात्म्याचं चिंतन आहे, त्या भगवंताची लीला आहे, त्या भगवंताचं नाव आहे. मला सुद्धा अजरामर करण्याकरता मी याच तत्वाचा आश्रय घेतो. याच अमृताचं मी प्राशन करतोय. तुला काही शंका वाटते का सती? आणि जर तुला तशी शंका वाटत असली तर थोडासा अनुभव घेऊन ये जा. भगवान थांबले, सती खाली उतरली आणि ज्या ठिकाणी रामजी आहेत, सीतामाईला हाक मारताय, हे जनक सुता मेरी लाडली, हे जनक सुता जानकी. रामजीच्या दोन्ही नेत्रांमधून अश्रुधारा वाहत आहेत. पाठीमागे लखन भैया आहेत. भैया रुको, भैया रुको, भैया रुको, ये मेरी भाभी नहीं, ये वृक्ष है भैया. मेरी भाभी कहाँ गई मुझे मालूम नहीं भैया, लेकिन आप इस वृक्ष को छोड़ दो. या झाडाला सोडून द्या, ही माझी भाऊजाई नाही आहे. आणि एका वृक्षाच्या आड सती मातेनं सीतामाईचं रूप धारण केलं. त्या जनक सुताचं रूप धारण केलं, जनक नंदिनीचं रूप धारण केलं आणि सीतामाईच्या रूपामध्ये सती माता समोरून येत आहे. रामजी रुदन करत आहेत. रामजीला सतीला वाटलं आता सीता म्हणून मला निश्चितच राम
हर्षभरीत होऊन आनंदित होतील, मला पाहतील. एवढ्या नाटकामध्ये डोळ्यात पाणी मायना रामजीच्या. गोस्वामी तुलसी बाबा म्हणतात, ज्या वेळेस सती माता सीतेच्या रूपाने समोर आल्याबरोबर रामजीनं हात जोडले आणि विचारलं, हे माते, माझे पिता परमपिता माझे महादेव कुठे आहे आणि या अरण्यामध्ये तुम्ही एकट्या काय करताय? ज्या वेळेस सतीला परमपिता आणि जगतमाता हा शब्द ऐकल्याबरोबर सती मातेच्या अंगाला काटा आला, शरीरावर घाम महिना. मी चुकले, मी या परम तत्वाची परीक्षा घेतली. कधी कधी असं होतं, एखाद्या विद्वानाला किंवा एखाद्या श्रेष्ठ दैवताच्या समोर आपण त्या दैवताची परीक्षा घेण्याचा प्रयत्न करतो. पण लक्षात घ्या, हा असा प्रयत्न आपल्या साधनेला बाधक होतो. सतीला सुद्धा तेच झालं. नारदजी भोले बाबा हे सगळं वातावरण वरतून पाहत आहे. सती माघारी आली. आल्यानंतर भोले बाबाने तिला विचारलं, हे सती, घेतलीच म्हणले तू परीक्षा? सती एक नाही दोन नाही. आणि ती रस्त्यानं येत असताना भगवान भोले बाबांना प्रतिज्ञा केली, आजपासून मी सतीचा मनोमन त्याग करी. तितक्यामध्ये आकाशवाणी झाली. आकाशवाणी गरजायला लागली, जय हो भोलेनाथ, जय हो भोलेनाथ, जय हो महादेव. आकाशवाणी झाल्याबरोबर सती मातेने विचार केला, अशी काय प्रतिज्ञा केलेली आहे माझ्या भोले बाबाने की आकाशवाणी झाली, आकाशवाणी झाली, आकाशवाणी झाली. भोले बाबाला विचारलं, हे शंभूनाथ, तुम्ही काय प्रतिज्ञा केली? भोले बाबाने तिच्या चेहऱ्याकडे पाहायचं सोडून दिला. अंतःकरणामध्ये त्याग निर्माण झाला. का त्याग निर्माण झाला त्याचं कारण आहे, या सतीनं माझ्या आई साहेबांचं अर्थात जानकीचं स्वरूप धारण केलं, सीतामाईचं स्वरूप धारण केलं, म्हणून मीच आजपासून त्याग करतो. ही शपथ भगवान भोले बाबाने अंतःकरणामध्ये घेतली, हा निर्णय मनामध्ये घेतला. आणि त्या दिवशीपासून भोले बाबा, नारदजी म्हणतात, उदास एकांतामध्ये बसायचं, ध्यान लावायचे, समाधी लावायचे. जर कदाचित सती जवळ जर आली ना, तर सतीला विवेकाच्या गोष्टी सांगायच्या. सती, हे सगळं विश्व नश्वर आहेत, याच्यामधले विषय नश्वर आहेत, काम नश्वर आहेत, क्रोध नश्वर आहेत, लोभ नश्वर आहे. विवेकानं जीवन जगावं. मुक्त होण्याकरता सती अगं वैराग्याची ज्योत पेटवावी आणि जीवाला मुक्त कसं होता होईल याचा प्रयत्न करावा. त्या क्षणापासून सती मातेला विवेकाच्या वैराग्याच्या गोष्टी भोले बाबा सांगायला लागले. महाराज, ती साक्षात जगदंबा आहे, परांबा भवानी आहे. ती काय सामान्य स्त्री आहे का? तिनं ओळखलं माझ्या हातून काय चूक झाली, पण प्रगट करता येईना. मनोमन भोले बाबाच्या चरणी वंदन केलं. हे रामजी, मी तुमच्या समोर सीता बनून आले ना, हे मला त्याचं फळ आहे. पण हे प्रभू, मला आता वियोग सहन होत नाही. भोले बाबांना माझा हा त्याग मला दुःखदायी ठरतोय. या शरीरामध्ये जोपर्यंत प्राण आहे तोपर्यंत भोले बाबा माझा अंगीकार करणार नाही. हे नारायण, माझी तुम्हाला विनंती आहे की या शरीराचा लवकरात लवकर विनाश करा आणि मला पुनर्जन्म द्या, जेणेकरून माझी पुन्हा भगवान भोले बाबा माझा अंगीकार करतील, माझा स्वीकार करतील. आणि पाहता पाहता त्या पार्वती मातेला, त्या सतीच्या पित्याला एक दिवस त्या दक्षाला पद भेटलं. आणि पद मिळाल्यानंतर त्याच्या अंगामध्ये मीपणा आला. अनाधिकारी व्यक्ती जर पदावर आरूढ जर झाला तर तो त्या पदाचा गैरवापर केल्याशिवाय राहत नाही. स्वामीजी म्हणतात, याला प्रजापती पद मिळाल्यानंतर हा मीपणामध्ये भुलायला लागला.
सगळी सभा भरलेली आहे. त्या भर सभेमध्ये सगळे देवदेवता बसलेले आहेत आणि या दक्षाचं आगमन झालं. आणि दक्षाचं आगमन झाल्यानंतर सगळे उठून उभे राहिले. पण भोले बाबा मात्र आपल्या समाधीमध्ये आहे. भोले बाबा उठले नाही. न उठल्यामुळे परिणाम स्वरूप असा झाला, या दक्षाला राग आला. सगळे देवता उठून उभे राहिले. याचं कौतिक नाही वाटलं त्याला, पण हा भोलेनाथ हा शिव का उठला नाही याचं वाईट वाटलं. पाठीमागून पाहतोय, शिवाकडे पाहिलं आणि अपशब्दाचा भडीमार चालू केला. अरे अमंगल्यम शीलम तव चरामैवमखिलम. अमंगळ शिव स्मशानामध्ये राहतो. भूत वेताळ प्रेतांच्या संगतीमध्ये वास्तव्य करतो. अरे याला उच्च पदामध्ये उच्च लोकांमध्ये वावरण्याची अक्कल नाहीये. याच्या अंगामध्ये शहाण्या माणसाच्या संगतीत कसं वागावं याचं ज्ञान नाहीये. याला लोकाचार शिष्टाचार माहित नाहीये. स्मशानामध्ये वास्तव्य करतो. एकाने असा एकाहून एक असा अपमान करायला सुरुवात केली. तेवढ्यामध्ये एक देवता दक्षाला म्हणले, काय हो दक्ष महाराज, एवढा अमंगळ शिवाय हे तुम्हाला माहित होत, मग तुम्ही पोरगी दिलीच कशी काय? नाही का? दक्षानं मुलीला सतीला का दिलं त्याचंही कारण सांगितलं, त्याचे लक्षण सांगितले. ज्यावेळेस हा दक्ष प्रजापती पदावर नव्हता ना, तोपर्यंत हा फार शिवभक्त होता बरं का. माणसं सगळे चांगलेच असतात, पण सत्ता ताब्यात आल्यानंतर बुद्धी भ्रष्ट होत असतात, तोपर्यंत नाही. नाहीतर सतीच्या जन्माच्या कथेचा वृत्तांत ब्रह्माजी नारदजीला सांगत आहे. हे नारद, ज्या वेळेस या दक्षाचा विवाह झाला त्यावेळेस या दक्षाला कन्या झाली ना, ती कन्या होण्याच्या अगोदर साक्षात जगत जननीने त्या मायेनं त्याला दर्शन दिलं, जगदंबेला. हा, मग शिवाला का दिली त्याचं कारण सुद्धा सांगितलं आहे. ब्रह्मदेवानं आपली स्वतःची कन्या ज्या वेळेस पाहिली त्यावेळेस त्याच्या हृदयामध्ये विकार जागा झाला. भोलेबाबानं त्याला शाप द्यायला सुरुवात केली. त्या भोलेबाबाचा रुष्टपणा काढण्याकरता दक्ष राजाला कन्या द्यायला भाग पाडला. आणि दिली म्हणजे दक्षाने तशी नाही दिली. दक्षाला अगोदर जगत जननीनं सांगितलं होतं. हा दक्ष देवीचा भक्त होता, शिवाचाही भक्त होता. हे जगत जननी, जर तू माझ्या घरी पुत्र रूपाने प्रगट होत असेल तर हे भाग्य मला प्राप्त होईल. दक्षानं साधना करून त्या जगदंबेला पुत्र रूपाने कन्या रूपाने त्याला प्राप्त करून घेतलं सतीला. पण अनाधिकारी कधी बनला तो? तुम्ही पहा, एखादा सामान्य व्यक्ती जर आहे ना असं उच्च पदावर जर अचानकपणे जर एखाद्या पदावर जर आरूढ जर झाला ना, तो कोणालाच मानायला तयार होत नाही. तो अरे मी म्हणजे मीच. अज्ञानी त्याला त्या पदाचं ज्ञान नसतं. दक्षाचंही तेच झालं ना. मग प्रजापती पद घोषित झालं, डोकं भरमिष्ट होऊन गेलं, त्याचं लागलं ना, गोळ्यावर आलं, ते लागलं येड्यावानी करायला. महाराज तुम्हाला खरं सांगतो, दक्षाचा पुरा खाकाना झाला बा. तो दक्ष अभिमानामध्ये बोलायला लागला, हे सगळे अमंगल आहे. एकानं सांगितलं म्हणे मग तू सती दिली कशी? म्हणे ते ब्रह्मदेवानं माझ्या बापानं सांगितलं पोरगी ते म्हणून दिली, नाही मी कसली होतो. विसरून गेला तो. आणि माणसाचा स्वभाव आहे की ईश्वराच्या संगतीमध्ये मनुष्य काय काय बोलतो, काय काय नाही, हा ईश्वराच्या लक्षात आहे का जीव काय बोलतो.
पण जीवाच्या ध्यानात राहत नाही आपण ईश्वराबरोबर काय काय बोललोय, काय काय वार्तालाप केली. दुःखाच्या काळामध्ये तुम्ही चांगलं पहा, आपण असे देवाला नवस करतो ना, देवा माझा जर ताप केला ना, तुला खरं सांगतो, अरे देवा तू माझा बाप आहे ना रे, तुम्ही व माता पिता त्वमेव, तुम्ही व बंधू सखा त्वमेव, तुम्ही व विद्या च द्रविणं त्वमेव, तुम्ही व सर्वं मम देव देव. हे कुठपर्यंत माहिती आहे? जोपर्यंत आपल्याला ताप येतो तोपर्यंत. रन्नत महाराज, मला आला ताप देवा तो महाबाप, महा गेला ताप कमी तो बाप. ही जीवाची दशा आहे. जीव विसरून जातो देवाला, पण ईश्वर विसरत नाही जीवाला. लोक विसरून जातात, ईश्वर विसरत नाही. भोले बाबा महाराज अतिशय शांत आहे. करुणावतारम. त्या सभेमध्ये एक असा विद्रोह तयार झाला, अतिशय वातावरण भयान होऊन गेलं. पण नामचिंतनामध्ये भोले बाबा बसलेले आहेत. भोले बाबा कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया देत नाही. नंदी महाराजांनी तिथं ताडण माडण शाप उशाप एकमेकाला व्हायला सुरुवात झाली. भोले बाबाने विचार केला, म्हणले अरे जिथं शाप उशाप एकमेकाचा अपमान होत असेल तर त्या स्थानाचा त्याग केलेला बरा. लक्षात घ्या, आपला जर त्या स्थानावर जाऊन जर अपमान होत असेल तर त्या स्थानाचा त्याग केलेलं कधीही चांगलं. आणि योग असे कालांतराने एक दिवस या दक्ष राजानं आपल्या परिवाराच्या समवेत एक यज्ञाचं आयोजन केलं आणि त्या आयोजनामध्ये मुख्य हेतू होता की फक्त शिव आणि सती यांनाच आमंत्रित करायचं नाही, प्रत्येकाला बोलवायचं. ज्यानं त्या देवतेला पत्रिका गेली पाहिजे, पण भगवान भोले बाबा आणि सतीला बोलवायचं नाही. दोघांना बोलवायचंच नाही. काय बोलवून करायचं कशा करता? त्यांच्याच अपमाना करता येत नाहीत ना. ब्रह्मजी म्हणतात, हे नारद, त्या दक्षानं एक एक नाव लिहायला सुरुवात केली, यादी बनवली. यक्ष बोलवायचे, किन्नर बोलवायचे, स्वर्गादी देवता बोलवायच्या, वैकुंठातले देव बोलवायचे, सत्य लोकातून बोलवायचे, फक्त कैलास सोडायचा, बाकी सगळे आमंत्रित करायचे. सगळ्यांना आमंत्रण द्यायला सुरुवात केली. प्रत्येकाला आमंत्रण येते आणि प्रत्येक जण त्या आमंत्रणाचा स्वीकार करते. एक दिवस सती आपल्या महाली विजया नावाच्या सखीसह बसलेली आहे आणि विजया नावाच्या सखीसह बसल्यानंतर आकाश मार्गाने विमान जायला लागले. कधी कधी पाहतो, जर आपलं समोरच्याच पटत जर नसलं ना तर लोक मुद्दाम आपल्या द्वारात गाड्या लावतात. मी पाहतो, आपल्या शेजारी जर कार्य असलं ना, आपलं त्याचं पटत जर नसलं ना, दोन भावाचं जर पटत नसलं किंवा सोयऱ्याचं आपलं पटत जर नसलं, लोक मुद्दाम आपल्या अंगणात गाडी लावतात. आपला चहा पितील, आपलं पाणी पितील आणि आपल्या खपल्या काढतील. तुमचं तर काहीच आवरेल दिसत नाही मला. तुमचं नाही, मी विषयच सांगू राहील. तुमचं माहिती, मला माहिती तुम्ही तयारच आहे म्हणून. तुम्ही जर दोघं जणांचं पटत जर नसलं ना, लोक त्याच्या द्वारात जातात. समाजाचा नियम आहे. त्याच्या द्वारामध्ये जाणार, तिथं बसणार आणि त्याला वरून सांगतात,
तुमचं आवरेल दिसत नाही, यायचं नाही का तुम्हाला लग्नाला? आता याला माहित नाही का बरं याचं आणि त्याचं पटत नाही म्हणून लोक मुद्दाम त्यांच्या त्या रोषाला कशी गती येईल, त्यांचा वाद वाढेल कसा, हळूच म्हणतात. काय बरं सांगायचं ना बरं, तो शब्दभर म्हणला असतं तर काय बिघडलं असतं बरं? पहा तुम्हाला जमत असेल पहा, हो नाही तर मग नका येऊ, उभं कशाला मायामुळं, आहे की नाही? म्हणजे तिला वादलो झाला मोकळा. हा समाजाचा नियम आहे. प्रेम गलिया तिसा करी, प्रेम द्वारा असा आहे बरं का. तो एकदा जर तुटला ना, पुन्हा एकदा ऐका तुम्ही, या संपूर्ण कथेमध्ये 7 दिवस काही न्या नाही का नका नाही, पण हे वाक्य जरूर सोबत घेऊन जा. प्रेमरूपी दोरा असा आहे, तो एकदा जर तुटला ना, तो जोडल्या जातो पण तो अखंड कधीच राहत नाही. त्याला ती गाठण राहते, गाठण जरी दोरा जोडलाही तरी गाठण राहते. ती गाठण शेवटपर्यंत ती माणसाला दाखवते, ती शेवटपर्यंत दर्शवते की इथं आमचं तुटलेलं आहे, इथं आमचं फाटलेलं आहे, इथं आमचा वाद आहे. लोक म्हणतात का हो त्या तुम्ही दोघं एका गाडीवर, हा मग आता काय करतात तुमच्यात लय बिघडलं, हा मग आता आलं ना तिथंच पुन्हा ती गाठण शेवटपर्यंत बोमा मारते, इथं तुटलंय म्हणून. प्रेम धागा असा आहे, तो अखंड असा, तो तुटू नये, आणि तुटला ना तो जोडला तरी जोडल्या जात जाय. लक्षात ठेवा, सगळे विमान सतीच्या जवळून जात आहे. हे नारद एका देवतेला विचारलं, अगं कुठं निघाले? त्या देवतेने सांगितलं, सती तुला माहित नाही का? मला माहित आहे, पण तुम्ही एवढे काही कुठे निघाले? सांगितलं का तुझ्या पित्याच्या घरी येत नाही? सती म्हणजे हा माझ्या ध्यानातच नाही राहिलं का, मला माहित नाही, आज येत नाही, मी विसरूनच गेले. महाराज लेकीचा स्वभाव आहे, बापाच्या घरची किती दयनीय अवस्था असली ना, ती लेक बापाची अवस्था झाकते. लक्षात ठेवा, जागते ती. जर चुकून बापानं जर एखादं वस्त्र कमी घेतलं ना, ती एकूण पिशवीत घालून जाते आणि तिकून घेऊन येते. हा स्त्रीचा स्वभाव आहे. विनोद सोडा, विनोद सोडा, विनोद नाही, हा वास्तव सत्य आहे. बापाची लाज राखण्याचं कार्य ती कन्या करते, कारण त्या बापाने सुद्धा त्या कन्याकरता काहीतरी केलेलं असताना या उपकारातून उत्तीर्ण होण्याकरता ती कन्या शेवटच्या श्वासापर्यंत बापाला झाकण्याचा प्रयत्न करते. कारण जोपर्यंत हळद लागलेली नाही तोपर्यंत बाप तिला झाकतो, आणि तिथून पुढे ती बापाच्या नावाला झाकते. त्या कन्येचा स्वभाव असतो. सतीनं आज बापाचं नाव झाकण्याचा प्रयत्न केला, हा मग मला माहिती आहे, पण सतीला वास्तव माहित नाही बरं का, खरं काय आणि खोटं काय म्हणून. सती धावत धावत भोले बाबा जवळ आली. भोले बाबाला सांगितलं, हे शंभूनाथ, तुमच्या सासऱ्याच्या घरी आज कार्यक्रम आहे, चला ना. तोपर्यंत सतीला वाद झालेला आहे माहित नाही बरं का. सोयऱ्यात झालेला वाद घरात कधीच सांगू नका, धर्मपत्नीपर्यंत जाऊ देऊ नका, कारण तिच्या मनामध्ये तिच्या गोत्राविषयी वीट येता कामा नये. सतीला आजपर्यंत भोले बाबांना खबर लागू दिली नाही, पण आना यासे ना इलाज असतं, आज सांगावं लागलं. सतीने आग्रह धरला, हो चला ना. भोले बाबांना सांगितलं, नाही सती जाऊ शकत नाही आपण. का? अगं आपल्याला आमंत्रण नाहीये ना, आपण जायचं कसं? बिना आमंत्रणाचं का जावं? चला चला, अहो राहिले असतील कधी कधी बाऱ्याजवळच्या जोळी कोड्या असतात, चला. वाफ्याजवळच कधी कधी तुम्ही बाऱ्याजवळचा वाफा कोरडा राहून जातो, काही राहिला असेल, आपण घरचे आहेत ना. सती नको ना, नाही असे घडलेला सगळा वृत्तांत भोले बाबांना सांगायला सुरुवात केली. सती पूर्व काळामध्ये एक कथा घडली सती, आजपर्यंत मी तुला ती सांगितली नाही, पण आज उदयाला आली म्हणून सांगतो. तुझ्या पित्याचा आणि माझा वाद झालाय, आणि हा जो यज्ञ आहेत ना म्हणले, हा यज्ञ आपल्या अपमाना करताय, आपल्या सन्माना करता नाहीये. म्हणून तू सती
या यज्ञाला गेलंच पाहिजे असं नाहीये. अगं सती आपल्याला आमंत्रण नाहीये, चल जाऊ दे, म्हणजे मला नसू दे, तुला तरी पाहिजे होतं ना. नाही बापाच्या ध्यानात, कमीत कमी आईच्या तर स्मरणात पाहिजे होतं ना. पहिल्या तुझ्या 13 बहिणी आलेल्या आहेत, तुझा सगळा परिवार आला, मग तू एकटीच कशी राहिली मला सांग, याचं उत्तर दे सती. अगं हे जाणून बुजू नये, तू जाऊ नकोस. सतीने सांगितलं नाही मला जायचंय, माझ्या पित्याच्या घरी आहे. आणि नियम असा आहे, बापाच्या घरी बिन बोलावतो जावं. 4 स्थानं सांगितले, त्या ठिकाणी बिना आमंत्रणाचं जावं. एक, गुरुच्या घरी आमंत्रण नसलं तरी जावं. दुसरं, मित्राच्या घरी आमंत्रण नसलं तरी जावं. तिसरं, माता पित्याच्या घरी आमंत्रण नसलं तरी जावं. आणि चौथं सांगितलं, ज्या ठिकाणी ईश्वर आहे, देव कार्य आहे, तिथं न सांगता जावं. अगं सती, या 4 ठिकाणी जावं तुझं बरोबर आहे, पण मात्या पित्याच्या घरी जात असताना तिथं जर आपला अपमान होणार असेल तर चुकूनही जाऊ नये, ध्यानात ठेवा. जिस घर में आदर मान नहीं उस घर में जाना चाहिए. घर में मान आदर नहीं उस घर में जाना चाहिए. चाहे कितनी प्यारी हो लड़की, चाहे कितने प्यारे हो लड़की, चाहे कितनी प्यारी हो लड़की, चाहे कितने प्यारे हो लड़की, उसे घर घर घुमाना चाहिए. उसे घर घर घुमाना चाहिए. उसे घर घर घुमाना चाहिए. जिस घर में आदर मान नहीं उस घर चाहे कितना प्यारा हो लड़का, कितना प्यारा हो लड़का, चाहे कितना प्यारा हो लड़का, चाहे कितना प्यारा हो लड़का, उसे सर पर बिठाना चाहिए. जिस घर में आदर मान हो इस घर में आदर हो, उस घर में जाना चाहिए. उस घर पर जाना चाहिए. उस घर पर जाना चाहिए. जिस घर में मान आदर हो उस घर में जाना चाहिए. त्या घरी जाऊ नये माणसाने जिथं मान नाही, आदर नाही. सती तुझा जाणून बुजून अपमान होणार आहे, लक्षात ठेव. तयार नाही महाराज, शेवट भगवंताने सांगितलं जा. पण सती लक्षात ठेव, आपल्या माणसाने केलेला अपमान पचत नाही बरं का, लक्षात असू दे. परक्यानं जर अपमान केला तर तो पचावता येतो. भर बाजारामध्ये जर दुसऱ्याची लाज जर लागली ना तर माणसं विसरून जातात, पण आपल्या माणसानं जर चुकून जरी शब्दाचा मार दिला ना माणूस विसरत नाही. कारण शहाण्या माणसाला अपमान हा मृत्यूपेक्षाही भयानक असतो. तो म्हणतो मी मेलो असतो तर बरं झालो असतो, हा दिवस मला पाहायला मिळाला नसता. सती आपल्या माहेराला निघाली, शिवगण संगतीमध्ये आहे, शिवगण संगतीमध्ये आहे. आणि सर्वच्या सर्व नंदी भगवान, भूत गणेश्वर सर्व आपल्या संगतीमध्ये घेऊन सती आपल्या माहेरात गेली. पाहिलं महाराज तिथं सगळे बोलवलेले आहेत, सगळं गोत्रवर्ग आहेत, सर्व सोयरे धायरे. सतीनं ज्या वेळेस महाराज त्या यज्ञशाळेमध्ये दक्षाच्या महालामध्ये प्रवेश केला, थोड्या माग सरकता का, थोड्या माग सरका, म्हणजे जेणेकरून तुम्हाला. आणि मध्यान्नामध्ये थोडासा रस्ता करा, काही महिला इकडे सरका, काही इकडे सरका, थोडा रस्ता द्या. आता सती माता हे दृश्य पाहिलं म्हणजे आपल्याला कमीत कमी असं वाटेल की सती माता खरोखर अशीच होती बा. आपल्याला कमीत कमी त्या कन्येच्या रूपानं सती मातेचं दर्शन तरी होईल.
दक्ष त्रास काहून सनमाने त्या दक्षानं सती मातेचा अपमान करायला सुरुवात केली. सती दक्षाकडे पाहत आहे आणि दक्ष राजाला विचारलं, हे महाराज, माझा का अपमान केलाय तुम्ही? माझ्या पित्याचा अपमान माझ्या माहेरी मी सहन करू शकत नाही. तुम्ही सगळ्या देव देवता बोलावल्या, पण माझ्या पतीला तुम्ही बोलवलं नाही. मी सगळं सहन करीन बाबा, पण मी माझ्या पतीचा अपमान मी माझ्या माहेराला सहन करू शकत नाही. सती आपल्या आईकडे गेली, आईला पाहिले, हे आई, सादर भले सगळ्या बहिणी हसायला लागल्या सतीला पाहून. हे सती, मग म्हणजे आम्ही सगळे आलोय, आम्ही जोडीनं आलोय, म्हणजे जोडीनं. तू एकटी झाली, तुला आमंत्रण नव्हतं का काय? त्या सतीला आणखी महाराष्ट्राचा त्रास व्हायला लागला. बहिणीने, स्वतःच्या बहिणी सतीला त्रास देता येत. सतीला तो वेदना वाढायला लागला. ती त्याकडे गेली, पाहिलं सगळ्या देवतांना यज्ञ भाग दिलाय, परंतु त्या सतीच्या समोर भोले बाबाचा कुठल्याही प्रकारचा यज्ञामध्ये भाग नाही. आता मात्र सतीची तळपायाची आग मस्तकाला गेली आणि त्या दक्ष राजाला पाहिलं आणि त्या दक्ष राजाला तळतळून सती सांगते, हे महाराज दक्ष, मी तुला शपथ घेऊन सांगते, हे तुझ्यापासून प्राप्त झालेले जे शरीर आहे ना म्हणले, हे मला ठेवण्याची इच्छा राहिली नाही आता. कारण मी जर पुन्हा कैलास पर्वतावरती गेले, माझ्या भोलेनाथाने जर मला दाक्षकुमारी म्हणून जर हाक मारली तर मला ते दुःख सहन होणार नाही. मग त्यापेक्षा म्हणजे मी या शरीराचा, तुझ्यापासून प्राप्त झालेलं जे शरीर आहे म्हणजे ते तुझ्याच द्वारामध्ये, तुझ्या घरामध्ये मी त्या शरीराचा त्याग करेन. मला नको हे तुझ्यापासून प्राप्त झालेले शरीर. आणि जशी सती महाराज त्या महालामधून राग द्वेषाने जशी पळत सुटली, तशी यज्ञशाळेकडे धावत निघाली. पाठीमागे भूतगण आहेत, हा भगवान परमात्म्याचे गण आहेत, टाळी वाजवा, टाळी वाजवा. आणि त्या भूतगण सांगताय, माते थांब, माते थांब, माते थांब. परंतु सती ऐकायला तयार नाही. त्या यज्ञशाळेमध्ये प्रवेश केल्याबरोबर यज्ञाला प्रदक्षिणा मारली आणि सतीने यज्ञ कुंडामध्ये प्रवेश केला आणि योग मायेनं शरीर पेटवलं. महाराज यज्ञ धाक 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 करून जळतोय आणि सती मातेनं आपल्या देहाला अग्नी लावलेला आहे. आपल्या शरीरातून योग अग्नी प्रकट केला आणि सती जळायला लागली. आणि पाहता पाहता सतीचं शरीर खाली पडलं. बोले शंकर भगवान की. आणि जे भूतगण होते महाराज आपल्या मातेच्या त्या या अशा भयानक परिस्थितीला पाहून सती मातेला हाक मारायला लागले, माते 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 माते. राहत एका जागी उभे राहा. आता लावा, लाईट लावा. सुंदर असे टाळी वाजवा सती माते करतात, सती माते करतात टाळी वाजवा. बाकीचे सगळे खाली बसा, त्यांना बसण्याकरता खुर्ची द्या. शिवाला नीलकंठ नाम जाला, आरती शिवाला नीलकंठ नाम जाला.
Thank you.